Cancer Healer Center, a new beginning. मला हलक्यात घेऊ नका. 2022 साली हलक्यात घेतलं तेव्हा सरकार पलटी झालं. ज्यांना जे समजायचंय ते समजा. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा. पक्ष वाढवणाऱ्या नेत्यांना बाहेर काढलं. जनता त्यांना धक्का देणार. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. ठाकरेंच्या धक्का पुरुष विधानाचा शिंदेंकडून जोरदार समाचार. शिंदेंना पक्ष फोडण्याची घाणेरडी सवय. पक्ष एक दिवस फुगा होईल आणि फुटेल. शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरवर जितेंद्र आव्हाडांचा टोला. शिंदे फडणवीस फेविकॉल का जोड तुटेगा नाही. आमच्यात कुठलेही वादविवाद नाहीत. एकनाथ शिंदेंचं विधान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसीय पुणे दौऱ्यावर. कोरेगाव पार्कच्या वेस्टिन हॉटेलमध्ये मुक्काम. शहांच्या उपस्थितीत उद्या पोलीस अधिकाऱ्यांची बैठक. निधी वाटपात महायुतीत पहिलं प्राधान्य भाजपला. त्यानंतर महायुतीतील सरपंचांना निधी वाटप. सरपंचांना निधी वाटपावरून नितेश राणेंचं वक्तव्य. नेहरूनंतर 70 वर्षांनी मोदींच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झाल्याचा मला आनंद. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात मोदींची भूमिका महत्त्वाची. शरद पवारांचे गौरवोद्गार. मराठी भाषा आणि साहित्याचं वंचितांसाठी मोठं काम. मराठी साहित्यातून राष्ट्रप्रेम दिसून येतं. पंतप्रधान मोदींकडून मराठी भाषेचं कौतुक. दिल्लीत 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन. महाराष्ट्र सरकारकडून संमेलनासाठी 2 कोटी रुपयांची अतिरिक्त मदत. महिलांना 50% आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीमुळे एसटी तोट्यात. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कबुली. महायुती सरकारच्या निर्णयावरच मंत्र्यांचं बोट. एसटी प्रवासात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची सवलत रद्द होणार नाही. प्रवाशांना दिलेलं वचन आम्ही पाळणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही. निवडणुकीआधी सरकारने केलेल्या जुमल्यांचा जाब विचारावा लागणार. मंत्री प्रताप सरनाईकांच्या वक्तव्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका. अजित पवारांच्या पक्षाचे 2 मंत्री राजीनाम्यासाठी विरोधकांच्या निशाण्यावर. धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. संजय राऊतांची मागणी. कोर्टाने शिक्षा सुनावल्यानं मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचा राजीनामा घ्यायलाच हवा. प्रकाश आंबेडकरांची मागणी. राज ठाकरेंनी घेतली महापालिका आयुक्त भूषण गगराणींची भेट. मुंबई जमिनी खालून जाणाऱ्या केबल्सवर रिलायन्स अदानीसह इतरांकडून पालिकेनं कर घ्यावा. राज ठाकरेंची मागणी. छावा चित्रपटात शिर्के घराण्याविषयी चुकीची माहिती दिली. माफी न मागितल्यास दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकरांना फिरू देणार नाही. गणोजी शिर्केंच्या वंशजांचा इशारा. राज्यात जीबीएसमुळे चिकनच्या विक्रीत मोठी घट. चिकनचे दर 20 रुपयांनी घसरले. दर प्रति किलो 65 ते 70 रुपयांवर. रणजी ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या मुंबईचा पराभव. विदर्भाचा 80 धावांनी विजय. केरळ आणि विदर्भ यांच्यात 26 तारखेला रणजीचा अंतिम सामना. Cancer Healer Center, a new beginning.